नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर उद्यापासून ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे. कारण 2 ते 3 दिवसापासून खूप भयानक उष्णता आणि उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पिकंही सुकू लागलेली आहेत. कुठलाही ढग आकाशामध्ये दिसत नाही आहे. त्यामुळं उद्यापासून ढगांची संख्या वाढायला सुरुवात होणार आहे. ढगांची संख्या वाढली याचा अर्थ पावसालाही सुरुवात होऊ शकते. तुम्ही पाहू शकता ढगांची संख्या आज 14 तारखेला जर पाहिलं तर ढगांची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. त्याच्यात पूर्णपणे बदल 15 तारखेला तुम्ही पाहू शकता. 15 तारखेला अक्षरशः ढगांची गर्दी दुपारपासूनच वाढायला सुरुवात होईल. 15 तारखेला संपूर्ण ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता. ही परिस्थिती ही पावसाची परिस्थिती आहे. ढगांची गर्दी वाढलेली आहे. त्याच्यानंतर 16 तारखेची परिस्थिती पूर्णपणे कोकण विभाग ढगांची गर्दी वाढलेली आहे. 16 तारखेला दुपारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगांची गर्दी भयानक दिसते आणि हे ढग पाण्याचे आहेत आणि या पाण्याच्या ढगामुळं राज्यामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. तुम्ही पाहू शकता जो अख्ख्या देशामधले ढग गायब झालेले होते ते ढग परत यायला सुरुवात झालेली आहे. परिस्थिती बदलायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं निश्चित वातावरणात बदल होऊन पावसालाही अपेक्षित सुरुवात होणार आहे. 17 तारखेची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. 17 तारखेला परत एकदा ढगांची खूप भयानक गर्दी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता. हे पाण्याचे ढग आहेत. यामुळे पावसाला जास्त गती ही 17 तारखेला येणार आहे. त्याच्यानंतर 18 तारखेची परिस्थिती ही आहे तशीच राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ढगांची गर्दी, पाण्याचे ढग आणि पाऊस ही परिस्थिती राहणार आहे. कारण कित्येक दिवसापासून जो पाऊस थांबलेला आहे, आकाशात अक्षरशः ढग नाही आहेत, पिकं अक्षरशः सुकू लागलेले आहेत. याच्यामध्ये मोठा बदल आता 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख आणि 19 तारीख. 19 तारखेला आहे तीच परिस्थिती आहे. त्यामुळं 15 ते 19 या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये एका चांगल्या पावसाला आणि पिकाला जीवदान देणाऱ्या पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे खूप दिवसापासूनची शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपेल अशी अपेक्षा आहे. कारण हा पाऊस पडला तरच पिके वाचू शकतात आणि जगू शकतात. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीच्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. जसा वातावरणामध्ये बदल होत जाईल तसा आपले व्हिडिओ येत जातील.